नमस्कार, स्वागत आहे तुमचं इझी कुकिंगमध्ये. हिवाळा चालू झाला, थंडीची चाहूल लागली म्हणजे आपल्याला लगेच आठवतात ते शरीराला ऊब देणारे असे पौष्टिक डिंकाचे लाडू आणि मेथीचे लाडू. चला तर सुरू करूया. इथे आपण 1 पाव मेथी घेतलेली आहे. ती फक्त आपल्याला गरम करायची आहे. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून अशी पावडर करायची. आपण घरी बनवलेलं साजूक तूप घेतलेलं आहे. 1 वाटी तूप पातळ करून घ्यायचं आणि ही मेथी पावडर केलेली आहे ती यामध्ये भिजत घालायची. ही रात्रभर भिजत घालू शकता किंवा वेळ असेल तर तुम्ही 2 दिवस सुद्धा तुपात किंवा दुधात भिजत घालू शकता. तर इथे आपण ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे. काजू, बदाम, गोडंबी, सुके खोबरे, खसखस, डिंक आणि रेडीमेड खारकीची पावडर. ही पावडर आपण घरी सुद्धा बनवू शकतो. आता हे सर्व साहित्य आपल्या आवडीनुसार घ्यायचं. मी इथे 2 प्रकारचे लाडू बनवायचे म्हणून भरपूर घेतलेला आहे आणि इथे 1 किलो गूळ घेतलेला आहे. भिजत घातलेली मेथी छान मुरलेली आहे. आता याला एकत्र करून घेऊ. या ठिकाणी आपल्या आवडीनुसार सर्व ड्रायफ्रुट्स घेऊ शकता. ते आपण ड्रायफ्रुट्स भाजताना थोडं थोडं घालून भाजून घ्यायचे चांगले. अशा तडा जाईपर्यंत बदाम भाजायचे. काजूसुद्धा तसेच तूप टाकून भाजून घ्यायचे. गोडंबी, सुके खोबरे आणि खसखस हे भाजून झालेलं आहे. आता आपण डिंकसुद्धा तळून घेऊ. थोडा थोडा डिंक घालून आपल्याला संपूर्ण डिंक छान फुलेस्तोवर तळून घ्यायचा. सुके खोबरे चांगले खमंग भाजून घ्यायचे, नाहीतर लाडूला वास लागण्याची शक्यता असते. तर हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून जाडसरच ठेवायचं, म्हणजे दाताखाली आल्यानंतर ते छान लागतं. असं हे बारीक करून झालेलं आहे. आपली खारीक पावडरसुद्धा तूप घालून भाजून घेतलेली आहे. हे परत आपल्याला मिक्सरमध्ये फिरवायचं आहे म्हणून त्या हिशोबाने आपल्याला थोडं जाडच ठेवायचं आहे. खारकीची पावडर घालून एकत्र करून घ्यायचं. आता एकत्र केलेल्या मिश्रणाचे आपल्याला 2 भाग करायचे आहे. एक भाग आपल्याला डिंकाचे लाडू म्हणून ठेवायचे आहे आणि एका भागामध्ये आपल्याला तयार केलेली मेथीची पावडर आहे ती घालून त्याचे मेथीचे लाडू बनवायचे आहे. 2 वाटी गूळ घेतलेला आहे किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. कढई तापवायला ठेवायची. त्यामध्ये 3 ते 4 चमचे तूप घालायचं आणि त्यामध्ये हा गूळ घालायचा. आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही, फक्त वितळेपर्यंतच गरम करायचा. वितळल्यानंतर जे मिश्रण आहे त्यातील आपण अर्ध मिश्रण मेथीच्या लाडूसाठी काढलेलं आहे आणि बाकीचं उरलेलं आहे त्यामध्ये हा गूळ घालायचा. आता गूळ छान वितळलेला आहे. त्यामध्ये पाणी अजिबात नाही घालायचं. हवं तर तुम्ही तूप घालू शकता. तूप चालत असेल तरच घाला, नाहीतर कमी तुपामध्ये सुद्धा लाडू बनवले जातात. आता वितळलेला गूळ आपण या मिश्रणामध्ये घातलेला आहे. चांगला एकत्र करून घ्यायचा. एकत्र करून झाल्यानंतर हे मिश्रण जर फार कोरडं दिसत असेल तर यामध्ये तुम्ही तुपाचा वापर करू शकता. 2-3 चमचे तूप घाला किंवा असं मिक्सरमध्ये फिरवून थोडं बारीक करून घ्या. थोडं बारीक केल्यानंतर आपले लाडू जोडायला चांगली मदत होईल. ज्यांना जास्त तूप चालत नाही त्यांनी असं करायचं. ज्यांना तूप चालत असेल त्यांनी थोडं तूप घातलं तरी चालेल. बारीक न करता सुद्धा ते लाडू जोडले जातात. हे झाले आपले डिंकाचे लाडू. आता बनवायचे आपल्याला मेथीचे लाडू. त्यासाठी आपल्याला इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं. या ठिकाणी तुम्ही बाजरीचं किंवा नाचणीचं सुद्धा घेऊ शकता. काही भागामध्ये उडदाची डाळ धुवून भाजून त्याचे पीठ तयार करून भरपूर तुपामध्ये खमंग भाजून यामध्ये घालतात. आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ते तूप न घालता भाजून घ्यायचं. खमंग भाजून झालेलं आहे. आता यामध्ये भिजवलेली मेथी घातलेली आहे. त्यामुळे आपली मेथी आणि गव्हाचं पीठ तुपामध्ये छान परतून घ्यायचं. भिजत घातलेली मेथी गव्हाच्या पिठामध्ये घातल्यामुळे तूप वितळलेलं आहे. मेथीमध्ये भरपूर तूप घातल्यामुळे आपण गव्हाचं पीठ कोरडंच भाजून घेतलं होतं. आता हे संपूर्ण आपल्याला ड्रायफ्रुट्सच्या मिश्रणामध्ये एकत्र करून घ्यायचं. उरलेला गूळ होता तो कढईमध्ये घालायचा. त्यामध्ये तूप घालायचं आणि ते असं पातळ झाल्यानंतर या मिश्रणामध्ये घालायचं. आता इथे मेथी असल्यामुळे आपल्याला उरलेला सर्वच गूळ घालायचा आहे. यामध्ये सुद्धा आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही. पाण्याचा वापर न केल्यामुळे आपले लाडू बरेच दिवस चांगले राहतात. आता डिंकाच्या लाडूप्रमाणेच हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आणि याचे लाडू असे जोडायचे. आहे न करायला अगदी सोपे आणि खायला खूप स्वादिष्ट लागतात. 2 दिवस मुरल्यानंतर तर त्या मेथीची चव खूप अप्रतिम लागते. चला तर अशा कमी तुपामध्ये आपण आपले दोन्ही प्रकारचे लाडू बनवलेले आहेत. तुम्हाला जर माझ्या आजच्या रेसिपी आवडल्या असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट्स जरूर करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.